नमस्कार, मी संतोष गुप्ता इंदू बायोकेमिकल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत। जसं की इंदू बायोकेमिकल टीम आज जोलकेवणी या शहरामध्ये गावामध्ये आला आहे, जिल्हा नाशिक। तर साहेबांचा हा झेंडूचा प्लॉट आहे। साहेब आपण आमच्या कंपनीला आणि आमच्या शेतकरी बांधवांना आपल्याबद्दल थोडीशी माहिती सांगा, याने आपल्याला माहीत पडेल की आम्ही कुठे आणि कोणत्या शेतकऱ्यांबरोबर बोलतो। नमस्कार, माझे नाव वसंत पगार आहे। हे इंदू बाईकचे M45 वापरल्यामुळं करप्याला खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि हे रूट टू फ्रूट आहे। याच्यामुळे चकाकी आलेली फुलाला आणि फुलाची टिकवण क्षमता वाढलेली आहे। इतके दिवस पाऊस चालू होता ना सर, खूप जास्त। हो, पाऊस तर चालू या पावसामध्ये तुम्हाला इतर प्रॉडक्ट आणि ह्या प्रॉडक्ट मध्ये काय बदल वाटला? प्रॉडक्ट मध्ये असं झालंय, पाऊसमध्ये याचं मी फवारणी पावसाच्या आधी घेतली असल्यामुळे थोडं करप्याला म्हणजे चांगला पैकी म्हणजे म्हणण्यापेक्षा कंट्रोल राहिलेला आहे आणि फुल खराब नाही झालेलं। एवढ्या पावसाळी वातावरणात सुद्धा फुल टिकून त्याची मार्केटमध्ये तुमच्या फुलामध्ये आणि बाहेरच्या फुलांमध्ये काही फरक? बाहेरच्या फुलापेक्षा आपलं फुल जास्त म्हणण्यापेक्षा 10-20 रुपये आपल्याला जास्त मिळाले। म्हणजे वजन वाढलेलं, वजन बी वाढलेलं आहे आणि जी किंमत आहे समजा इतर फुलांपेक्षा आपले 10 रुपये 15 रुपये रेट जास्त मिळालेलं आहे, असं व्यापाऱ्याचं म्हणणं झालं होतं। व्यापाऱ्याने मला कॉल केला होता। आणि टिकण्याचं प्रमाण कसं? टिकण्याचं प्रमाण 4 दिवस फुल टिकतंय, जास्त दिवस? हो, 4 दिवस फुल जास्त टिकतंय आणि फुल सुकत नाही लवकर। म्हणजे चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या क्वालिटीचं आहे आणि फुलाला आहे ना बेस्ट रिझल्ट आहे। ओके, धन्यवाद, आपले खूप खूप धन्यवाद। आपण बाकीच्या शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता? माझं तर असं म्हणणं आहे, फुल शेती जे करीत असाल त्यांच्यासाठी रूट टू फ्रूट आणि हे एंडोफिनचं जे आपलं इंडो 45 आहे हे खूप गरजेचं आहे। धन्यवाद। धन्यवाद।